डोंबिवलीतल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले। नवापाडा, सुभाष रोड, गरिबांचा वाडा परिसरात पावसामुळे रस्त्यावर टाकलेली खडी वाहून गेली आहे। वाहन चालकांसह नागरिक त्रस्त झाले। कामं पूर्ण न झाल्यास मनसेने आंदोलनाचा इशारा दिलाय। या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। आज डोंबिवली वेस्ट म्हणजे पश्चिमची काय परिस्थिती आहे यावर पुन्हा मनसे आणि काही रिक्षा अधिकारी, रिक्षा युनियनचे लोक जे आहेत ते जमलेले आहेत। आपण जाणार आहोत आता थेट उपशहर प्रमुख प्रेम पाटील यांच्याकडे। काय सांगाल की आज हे छोटंसं आंदोलन ठेवलं? डोंबिवली पश्चिम जो हा बहुचर्चित जो सुभाष रोड आहे, या रस्त्यासाठी आम्ही अनेक आंदोलन केली, मोर्चे केले, अधिकारी लोकांची भेटी घेतली, त्यांना अनेक वेळा पत्रव्यवहार देखील केला। परंतु जेव्हा सणवारी असते तेव्हा ते येऊन थोडेसं मलमपट्टी करतात, परत पाऊस पडल्यानंतर परिस्थिती जैशी ती तशी होऊन जाते। आणि या कारण आता परत येत्या काळात की आता नवरात्री सण चालू होतील, साजरे करायला सुरू होतील, देवीचं या ठिकाणी आगमन होणार आहे। पण आज तुम्ही बघत असाल ते रस्त्याची जी परिस्थिती आहे ती जैसे ते आहे। तर आम्ही किती वेळा या रस्त्यासाठी आंदोलन करायची, मोर्चे उभे करायचे। गेले बऱ्याच दिवसापासून, गणपती अगोदरपासून ही परिस्थिती आहे, काही कित्येक वर्षापासून ही परिस्थिती आहे। पण या प्रशासनाला काही याची निर्मिती होत नाहीये। गेल्या आम्ही अनेक दिवस याच्यामध्ये मोर्चे काढले, त्याच्यामुळे काही जणांना भरपूर त्रास झाला, गाड्यांची वाट लागलेली आहे प्रत्यक्ष, आणि आमचीही नुकसान होत आहे। 3 पत्र आहेत, हे कार्यकारी अभियंता यांना दिलेलं पत्र आहे आणि हे सार्वजनिक बांधकाम खात्याला दिलेलं पत्र आहे। असं असताना सुद्धा महापालिकेच्या अखत्यारीतले रस्ते आणि या दोन्ही संस्थांकडे दिलेले रस्ते याच्यावरती अत्यंत तातूरमातूर कामं झाली। अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या अधिकाऱ्यांना त्यांच्या केबिन मध्ये बसू नये असा अध्यक्षांनी इशारा दिलेला आहे आंदोलनाचा। व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधव सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।